कारण आपल्या मार्गातील सेवक अथवा सेविका, लहानचा मुलगा बालसेवक जरी असेल तर तो आपल्या या नमस्कारावरून एकामेकाला ओळखतात. इतर धर्मपंथीय कोणी गळ्यात ताईत घालतात, कोणी हाताला काही बांधतात, कोणी टिळा लावतात, कोणी बुक्का लावतात. अशा प्रकारचा एक सिंबल असतो. पण महानतेकी बाबा झुंजोजीनं आपल्याला कोणताच असा सिंबल दिलेला नाही का आपण एकमेकाला ओळखू. पण आपल्या नमस्कार करण्यावरून आपण एकमेकाला ओळखून घेतो. कारण नमस्कार मध्ये नमन आहे, एकमेकाला आपण नमतो, एकमेकाचा आदर त्या नमस्कारामुळे होतो. म्हणून मोठा असो, लहान असो, थोर असो की दीन असो, सर्वांनी सेवक किंवा सेविका भेटल्यावर नमस्कार करणं हे तेवढे महत्वाचं आहे. तर कधी कधी काय होते की नमस्कारामुळे माणसाचा महत्व कसा वाढतो. तर आम्ही सकाळी मॉर्निंग वॉकला जातो तेव्हा आमचा एक ग्रुप आहे मॉर्निंग वॉकचा. खूप ज्येष्ठ नागरिक सुद्धा त्याच्यामध्ये आहेत, रिटायर झालेले नोकरदार सुद्धा आहेत, विचारवंत लोक आहेत, सर्व उच्चभ्रू लोक सुद्धा त्याच्यात आहेत. पण आम्ही जेव्हा इथून टेकडीपासून राम मंदिरमध्ये मिळून जातो तेव्हा माझे सेवक सेविका रस्त्यात मिळतात. ते नेहमी मला नमस्कार करतात, मी त्यांना नमस्कार करतो. तेव्हा ते म्हणतात, माझे सहकारी ते बाजूचे, की नागपूरमध्ये तुझी खूप ओळख आहे, तुला खूप लोक नमस्कार करतात. तर माझी ओळख नाही, तर ही माझ्या मार्गाची ओळख आहे का सेवक सेविका मला नमस्कार करतात. म्हणून सेवक असो वा सेविका एकमेकाला भेटल्यावर नमस्कार करणे हे खूप गरजेचे आहे. आणि शक्यतो नमस्कार हा असा हात जोडून नमन करूनच करायला पाहिजे. काय काय आमचे सेवक आहेत ते राजकारण्यासारखे असे नमस्कार करतात. कोणी नमस्कार म्हणला तर असे इकडे तिकडे पाहत नमस्कार घेत नाहीत असेही आहेत. पण नमस्कार सर्वांनी घ्यायला पाहिजेत. नमस्कार हात जोडून कधी नाही घ्यायचा ते एक आहे. तर आपण जेव्हा रस्त्यात मोटरसायकल असतो जात असतो तेव्हा आपण दोन हात जोडून नमस्कार घेऊ शकत नाही. आणि तसा जर नमस्कार घ्यायला गेलो तर आपल्याला चमत्कार झाल्याशिवाय राहत नाही. म्हणून त्यावेळेस असा नमस्कार करणं ठीक आहे. कधी कधी काय होते की हे नमस्कार घेताना कधी कधी गैरसमज निर्माण होतात. गैरसमज असा की आता माझ्यासारखा माणूस नागपूरमध्ये जास्त मोटरसायकलने फिरतो मी. माझा फील्डच असा आहे की मला कधी कुठेही जावं लागते. त्यामुळे मोटरसायकलने फिरत असताना शक्यतो माझे लक्ष रस्त्याकडे असते. त्यावेळेस जर एखाद्या बाजूला जाणाऱ्याने जर नमस्कार केला आणि माझी जर लक्ष नसली तर त्यांनी गैरसमज करून घेऊ नये. कारण शक्यतो माझी लक्ष ही रस्त्याकडेच असते त्यावेळेस. कारण आजकाल ट्रॅफिक अशी जोरदार ट्रॅफिक आहे की आपण जाताना कोण कधी मागून पुढून मारून देईल काही सांगता येत नाही. त्यामुळे लक्ष आपले रस्त्याकडेच पाहिजे. तर या नमस्कार करण्याचा एक किस्सा मला असा अनुभव आला की जेव्हा माझं लग्न होतं त्यावेळेस मी पत्रिका वाटण्यासाठी पवनी भागात गेलो होतो. तर पवनी भागात गेल्यावर तिथं गेलो मी पत्रिका द्यायला. तर ते माझे नातेवाईक मार्गात होते. मार्गात असल्यामुळे ते घरचे पुरुष मंडळी काही सेवक मंडळी काही घरी नव्हते, सर्व सेविका होत्या. त्यामुळे गेल्याबरोबर मी आधी नमस्कार केलं त्यांना मार्गात असल्यामुळं. तर त्या घरच्या बाया म्हणे की तुम्ही बायांनाही नमस्कार करता का जी म्हणे. म्हटलं हो तुम्ही सेविका आहात ना. म्हटलं तुम्ही नाही करत का. नाही जी म्हणे आम्ही नमस्कार नाही करत म्हणे. तर त्यांनी एक किस्सा सांगितला की एक बाहेरचा सेवक आला होता म्हणे आमच्या नागपवनीला राहायला. तो असा सेवक भेटले का नमस्कार करायचा म्हणे. तर इथल्या सेवकांचं नावच पाडून टाकला म्हणे नमस्कार. त्या नमस्कार नावाने ओळखत होते म्हणे. तर तसं नसतं की आपण बाबांनी आपल्याला हा एक नमस्कार नमन करण्याची विधी दिली आहे. म्हणून सेवक असो वा सेविका, थोर असो वा लहान, तर त्यांना नमस्कार करायला पाहिजेत. बहुतेक वेळा आमची कोचिंग अशी होते की
तुम्ही सर्व लोक आम्हाला ओळखतात, पण आम्ही सर्वांना ओळखू शकत नाही. जुने जे सेवक आहेत त्यांना आपण ओळखतो, पण नुकतेच जे मार्गात आलेले आहेत किंवा कोणी रेंजच्या बाहेर असतात, कव्हरेजच्या बाहेर म्हणतो आम्ही त्यांना. कव्हरेजच्या बाहेर म्हणजे असे की जसे आपल्या मोबाईलला कधी कधी रेंज नसते, या प्रकारे काही काही सेवकांची रेंज मार्गासोबत नसते. म्हणजे कधी मार्गदर्शकाकडे एखाद्या वेळेस येणे, कुठल्या बैठकीत न झाले, कुठल्या हवनाला न झाले, त्यांच्या गावी जर हवन असेल तर त्याच दिवशी बाहेर झाले, असे सेवक आहेत. म्हणजे त्यांना आम्ही रेंजच्या बाहेरचे सेवक म्हणतो. तसे रेंजच्या बाहेरचे काही सेवक असतात, त्यांना आम्ही ओळखू शकत नाही. त्यांनी एखाद्या वेळेस नमस्कार करून घेतला तरी आपल्याला वाटतं की हा कोण आहे बा, मग तो सांगते कमी सेवक आहोत. तर शक्यतो सेवकांनी रेंजमध्ये राहण्याचा प्रयत्न करावा, जेणेकरून आपण सर्वांच्या ओळखीत असू, पैशांमध्ये असून मानव धर्माचे सेवक आहोत म्हणून याचा आपण आदर करावा. आणि आजच्या बैठकीमध्ये असं निदर्शनात आलं आहे की सर्वात जास्त भर मार्गदर्शकाचा हा एकतेवर आहे, आणि हे आवश्यक आहे. महादेवी बाबा दुंडुजीने आपल्या मार्गदर्शनात सतत सांगितले आहे की प्रपंच को साधते हुए परमार्थ के कार्य करे. तर प्रपंच साधना म्हणजे काय? प्रपंच साधना म्हणजे आपल्या कुटुंबासाठी नुसता पैसे कमवून त्याचे पोट कसे भरेल हे विवेचना नाही, तर माझा कुटुंब हा आदर्श कुटुंब कसा होईल याचा विचार करणे. आपल्या भागामध्ये राष्ट्रसंत होऊन गेले, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज. त्यांचा एक विचार होता की गाव हा विश्वाचा नमुना, गावावरून देशाची परीक्षा असा एक नमुना होता. तसाच आपल्यामध्ये कुटुंब हा मार्गाचा नमुना आहे. आपला कुटुंब म्हणून प्रत्येकाने आपला कुटुंब कसा साजेल हा विचार करायचा आहे. कारण आज आपण बघतो की अनेक धर्मपंथवाले असे आहेत की ते फक्त एकाला कार्य देतात. कधी पत्नीच सेवा करते, पती करत नाहीत, मुलं करतात, आई वडील करत नाहीत, राहतात एकाच कुटुंबात. आणि असे लोक येतात की आम्हाला एकट्याला मार्ग नाही भेटल पाहिजे, कोरडा दारू पेदे त्याला नका देऊ, आम्हाला द्या. आपल्या मार्गात तसं नाही. आपल्या मार्गामध्ये सर्व कुटुंबाला कार्य दिले जाते. एखादा जर आउट ऑफ कव्हरेज असेल तर त्या पूर्ण कुटुंबाला कार्य भेटू शकत नाही. आपल्या मध्ये कसा पाहिजे सेवक हा गुन्ह्या बोलत पाहिजे. गुन्ह्यानं गुन्हा समजते ना. आता आमचे शिवाजी भाऊ गवंडी काम करतात, मिस्त्री काम करतात, त्यांना गुन्ह्या आणि गुन्ह्याबरोबर समजते. तसेच आपल्यामध्ये जे गवंडी काम करणारे सेवक आहेत, वारई काम करणारे सेवक आहेत, सुतार काम करणारे सेवक आहेत, लोहार काम करणारे सेवक आहेत, त्यांना हा गुन्ह्या समजते. कारण आपण एखादी भिंत बांधतो घराची, त्यावेळेस तो गवंडी विटा जोडत जाते आणि 17 वेळा तो असा गोला असा लावून पाहत जाते, कागदावर तो गुन्ह्या लावून पाहते. याचं कारण काय की घर हा सरळ व्हावा, भिंत ही सरळ व्हावी. त्या प्रकारे आपल्याला आपल्या जीवनामध्ये गुन्ह्या लावत राहायला पाहिजे. कशासाठी की आपला जीवन हा मानव धर्माच्या महानदेखी बाबा दुंडोजीने दिलेल्या तत्वशब्द नियमाच्या रेंजमध्ये आहे का नाही, म्हणून आपल्याला सुद्धा नेहमी गुन्ह्या लावण्याची गरज आहे. कारण आपण जर गुन्ह्यात नसतो तर आपली जसे भिंत वाकडी तिकडी होते, घर वाकडा तिकडा होते, त्या प्रकारे आपण जर गुन्ह्यात नसतो तर आपलं जीवन सुद्धा वाकडा तिकडा होतो. आणि घरचा एक कुटुंब जर बिघडला तर संपूर्ण घरावर त्याचे परिणाम होतात. खूप साऱ्या सेवकांचे कार्य फक्त मुलांच्या व्यसनीपणामुळे बंद केलेले आहेत. कारण कोणता तर मुलगा व्यसन करते, म्हणजे एकाने कार्य केला, कृत्य केला, एकाने चुकी केली म्हणून पूर्ण कुटुंबाला भोगावं लागते. म्हणून आपला कुटुंब कसा पाहिजे. तर एक खूप छान कविता होती आम्हाला की घर असावे घरासारखे, घर असावे घरासारखे, नको तर नुसत्या भिंती.
घर असावे घरासारखे नको तर नुसत्या भिंती, तिथे असावा प्रेम जिव्हाळा नको तर नुसती नाती. फक्त नावाची नाती नको, तर आपल्याला सर्व एक होऊन चालायचं आहे. जसं एखाद्या लहानशा बाळाच्या पायाला जर काटा रुतला तर त्याच्या आईला दुःख होते, त्या प्रकारे घरच्या कुटुंबातल्या एखाद्या व्यक्तीला जर काही दुःख आले तर पूर्ण घराला दुःख व्हायला पाहिजे. असं आपलं कुटुंब पाहिजे. त्याचा दुःख हा पूर्ण कुटुंबाचा दुःख व्हायला पाहिजे, त्याचा सुख हा पूर्ण कुटुंबाचा सुख व्हायला पाहिजे. आणि त्याच्याच नावात प्रपंच साधणार, जिथे सर्वजण एक मिळून राहतात, या सर्वांची दिशा एक आहे, ते कुटुंब हा प्रगती करणारच आहे. तर एकदा काय झालं की बसमध्ये प्रवासी बसले, बस रस्त्याने चालत आहे. अचानक बस बंद पडली. ड्रायव्हर म्हणतो बस चालू होत नाही, धक्का मारा लागते. प्रवाशांना वाटलं की धक्का मारा लागते. प्रवासी खाली उतरले, काय झाले मागं, काय झाले पुढे, हे मागचे जोर लावतात ना पुढचे जोर मारतात, बस काही पुढे सरकत नाही. जोर लावतात कसे सरकल, कारण यांची जोर लावण्याची दिशा अशी आहे आणि त्यांची जोर तशी आहे. मग लक्षात आला की अरे आपण चुकीच्या दिशेने जोर लावत आहोत. मग ड्रायव्हरना म्हटलं तुम्ही सगळे मागे जा. मग धक्का मारला, सर्वांनी मागून धक्का मारला, बस पुढे गेली, बस सुरू झाली. त्या प्रकारे आपल्या कुटुंबात सुद्धा विचार करण्याची दिशा ही एकच पाहिजे. एखाद्या कुटुंबातील सदस्याने जर एखादा प्रस्ताव मांडला तर त्या प्रस्तावावर विचार करायला पाहिजे. जसे महानतेकी बाबा धुंदुजींनी आपल्या कुटुंबातील प्रस्ताव मांडला की आपल्याला हे कार्य करायचे आहेत, संन्यासांना दिलेल्या मंत्राचा पाचही भावाची बैठक घेतली आणि आपल्याला कार्य करायचे आहेत असा प्रस्ताव मांडले. त्या प्रकारे आपण सुद्धा आपल्या कुटुंबामध्ये प्रस्ताव मांडायला पाहिजे. मुलगा लहान म्हणजे समजदार मुलं राहिले तर मुलांना सुद्धा वडिलांनी विचारायला पाहिजे की बाबू रे आपल्याला असं काम करायचं आहे, तुमचा म्हणणं काय, तुमचे विचार काय. किंवा मुलांनी सुद्धा वडिलांना सांगायला पाहिजे की बाबा आपण असं करायला पाहिजे का. हे झाले एकमेकाचे विचार. पण कधी कधी काय होते, तो आपल्या मतानं काम करते, हा आपल्या मतानं काम करतो, ती आपल्या मतानं काम करते, घरची बाई आपल्या मतानं वागते. याच्यामध्ये कुटुंब हा विस्कळीत होत असतो आणि विस्कळीत झालेला कुटुंब हा कधीच प्रगती करू शकत नाही. दिशा जर एक असेल तर प्रगती करेल, अन्यथा प्रगती करणार नाही. म्हणूनच महानतेकी बाबा धुंदुजींनी म्हटलं आहे की कुटुंबात व शेवकात एकता कायम करणे. महानतेकी बाबा धुंदुजींनी कुटुंबावर भर दिला. आपला कुटुंब बघा तुम्ही, आधी कुटुंब एक करा, मग बरोबर सर्व एकता होईल. तर आपल्या शाखेमध्ये एकता करायला पाहिजे, आपल्या मार्गात एकता करायला पाहिजे. आपल्या मार्गामध्ये वरच्या लेवल पासून दुकडी मजली जे आदरणीय लोक वरते बसले आहेत ते कोणी काही सांगतात, कोणी काही सांगतात, कोणी इकडे संस्था काढते, कोणी काही वर्गे काढते, कोणी काही उगमस्थान काढते, कोणी काही काढते, कोणी काही काढते. असे करून सेवकामध्ये दुकडी माजवण्याचे प्रकार सुरू झालेले आहेत. आणि मग एका गावामध्ये सेवकाचे भांडणं, मी मंडळचा तो उगमस्थानचा, अशा प्रकारचे भांडणं सुरू झालेले आहेत. त्याच्यामुळे एकाकडे हवा नसेल तर दुसरा सेवक जात नाही तिथं. अनेक वाले जातात ना, नाटकं पाहतात त्यांचे, अरे तमक्याला नाही बोलवणार, नाही तो आमचा नाही आहे. अशा प्रकारचे कामं चालू आहेत. म्हणून महानतेकी बाबा धुंदुजींनी कुटुंबात व सेवकात एकता कायम करणे हे कशासाठी चौथा नियम दिला याचा सुद्धा आपल्याला विचार करला पाहिजे. शाखेमध्ये एकता पाहिजे. आता रवींद्रभाऊ भजबुजीने खूप सुंदर उदाहरण दिला आपल्या गावाचा की त्यांच्या त्या कार्यक्रमस्थळी चर्चा बैठक स्थळी तेवढे कूलर कसे आले हे त्यांना माहित नाही, पण ह्या त्या गावातील सेवकांच्या एकतेचा प्रतीक आहे. पूर्वीच्या काळी तर सेवक कमी होते, त्यावेळेस एखाद्या सेवकाच्या घरी नववा आव्हान त्यागाचा आव्हान राहिला तर आम्ही सुद्धा त्या काळामध्ये असे सकाळी 10 वाजतापासून जे गिरायचे कामाला ते एकदम आम्हाला रात्रोजी 1-2 वाजायचे कधी कधी. त्यांचा घरचा पूर्ण कार्यक्रम पार पाडल्याशिवाय आम्ही घरी जात नव्हतो. सकाळी हवन आटपल्यावर चर्चा बैठक सांभाळणे, चर्चा बैठक सांभाळल्यावर जेवणाच्या पंक्ती सांभाळणे आणि मग भजन करणे, भजन केल्यावर मग जेवण करणे. असे आम्हाला कधी कधी रात्रीचे 1-2 वाजायचे जेवण करायला. पण त्यावेळेस अशी एकता होती
की सेवक भेटला तसा वाटायचा का आम्हाला भगवंत भेटला. त्यावेळेस अशी एकता होती की सेवक जर भेटला तर भगवंत भेटल्याचा भास व्हायचा. तशी एकता ही प्रत्येक गावामध्ये पाहिजे. एका सेवकाचं दुःख हा दुसऱ्याचं दुःख, त्याचा सुख हा आपला सुख, अशी भावना पाहिजे. सेवकांमध्ये असे झगडे लावण्याचे प्रकार नको. आणि त्या झगडण्याच्या प्रकारामुळे ह्या वेगवेगळ्या शाखा निर्माण झाल्या. सेवकाला सेवकापासून तोडण्याचे प्रकार झाले. असे होऊ नये. आज इथे पुन्हा बोलणारे सेवक आहेत, त्यामुळे मी माझे 2 शब्द इथंच पूर्ण करतो. व माझ्या वाणीतून जर काही गलत शब्द निघाले असतील तर मी भगवंताला व आपल्या सर्वांना क्षमा मागतो. माझे 2 शब्द पूर्ण करतो. सर्वांना माझा नमस्कार.